वरती तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन हा टॉपिक शिकणार आहोत. तर जसं पूर्वी आपण डिफरन्शिएशन शिकलो, तर डिफरन्शिएशनचा काय फायदा असतो ते आपल्याला स्लोप सांगतं. मग आपण शिकलो इंटिग्रेशन, तर इंटिग्रेशनचा काय फायदा असतो ते आपल्याला काय सांगतं? इंटिग्रेशन सांगतं आपल्याला एरिया. आता पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा की कोणाला कधी वापरतात. एक्झॅक्ट काय क्वेश्चन्स असणार आहेत ह्या टॉपिकमध्ये ते आपण सर्व डिस्कस करणार आहोत. तुमच्या सॉल्व प्रॉब्लेम जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे, एक्सरसाइजमध्ये आहे, मिसलेनियसमध्ये आहे, त्यातले काही क्वेश्चन्स पण मी घेणार आहे. आणि हा इझी टू डू टॉपिक आहे. म्हणजे जर कोणाला मॅथमॅटिक्सची भीती असेल तर त्यांनी हा चॅप्टर केला पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये काय फारशी अवघड इंटिग्रेशन नसतात. अगदी बेसिक फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शनचे इंटिग्रेशन्स तुम्हाला करावे लागतात. सोपे असतात. बघा याच्यामध्ये मी काय लिहिलंय लक्षात ठेवा. या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलेल्या फंक्शनचं एरिया काढायला लावतील आणि एरिया काढण्यासाठी आपण त्या फंक्शनला इंटिग्रेट करतो. आता पुरतं फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला फंक्शन देतील आणि त्याचं एरिया काढायला लावतील. एखाद्या एक्झाम्पलवरून मी तुम्हाला सांगतो. समजा तुमच्याकडे y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर हा फंक्शन दिलेला आहे. चला सोपं, y इज इक्वल्स टू एक्स तुमच्याकडे हा एक फंक्शन दिलेला आहे आणि सांगितलंय की एक्सची व्हॅल्यू 3 पासनं एक्सची व्हॅल्यू 5 पर्यंत या फंक्शनचा एरिया काढायचा आहे. मग मला सांगा आपण काय करणार? ठीक आहे. आपण काय करणार? कोऑर्डिनेट सिस्टीम काढू आधी. ही आपली आधी कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके. ही आपली आली कोऑर्डिनेट सिस्टीम. y इज इक्वल्स टू एक्स जर तुम्ही ग्राफ बघितलात तर तो काही अशा प्रकारे येतो. हा झाला तुमचा y इज इक्वल्स टू एक्सचा ग्राफ. ओके. हा आहे तुमचा y ॲक्सिस, हा आहे तुमचा x ॲक्सिस. आता x इक्वल्स टू 3 म्हणजे ही तुमची लाईन झाली. x इक्वल टू 5 म्हणजे तुमची ही लाईन झाली. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं हे म्हणणं आहे की याच्या जी तुम्हाला जी लाईन दिली आहे की नाही, त्या लाईनचा एरिया काढायचा आहे. म्हणजे ह्या दोन लाईनच्या मधात हा जो इथून तर हा जो सगळा एरिया आहे ना, हा सगळा एरिया तुम्हाला काढायचा आहे. ओके. सो ही एक लोअर लिमिट आहे 3, ही एक अप्पर लिमिट आहे 5. सो ह्या रेंजसाठी तुम्हाला दिलेल्या फंक्शन y इज इक्वल्स टू एक्सचं इंटिग्रेशन करायचं आहे. सो ह्या वेळेस हा जो एरिया असेल त्या एरियाला आपण असं म्हणू, एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम लोअर लिमिट काय आहे 3, अप्पर लिमिट काय आहे 5. फंक्शनला इंटिग्रेट करणार. फंक्शन कोण आहे? y dx. y काय? x dx. मग त्याचे बघा ते इंटिग्रेशन करा 3 पासनं 5 पर्यंत. एक्स dx चं इंटिग्रेशन काय असतो? एक्स स्क्वेअर बाय 2. मग येतं याच्यामध्ये कसं कराल? 1/2 विद्यार्थ्यांना कॉमन घ्यायचा बाहेर. ते येणार 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. ते येणार 16. म्हणजे 25 मायनस 9 16 येतं. हे आलं 25/2. 16/2 8 स्क्वेअर युनिट. म्हणजे हा जो एरिया आला ना तुमचा हिरवा, हा जो सगळा आपला एरिया आला याची व्हॅल्यू आहे 8 युनिट. कळालं तुम्हाला? एक फंक्शन दिलेलं असेल, एक लोअर लिमिट दिलेली असेल ही वाली, एक अप्पर लिमिट दिलेली असेल आणि तुम्हाला फक्त हे एक लोअर लिमिट दिलेली आहे. हा फंक्शन तुम्हाला दिलेला आहे आणि आपल्याला हा कॉमन एरिया त्याचा काढायचा आहे. सो जेव्हा असे प्रश्न तुम्हाला काइंड ऑफ दिसतील तर समजून जायचं की दॅट आर नथिंग बट इंटिग्रेशनचे प्रश्न. ओके. सो याच्यामध्ये थेरी जास्त सांगण्यापेक्षा आय गेस मी जर तुम्हाला एक्झाम्पल्स जास्त सांगितले सो ते तुम्हाला जास्त सोपं जाईल. सो आपण लगेच पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. एक्झाम्पल 2 बघा. आता मी चांगलं सॉफ्टवेअर वापरतो हे वालं साठी. पूर्वी मी ते मायक्रोसॉफ्टचं वन नोट वापरायचो. सो त्यामध्ये एवढं छान लिहायला जमत नव्हतं. असं इकडे स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये लिहायला जमतं. अच्छा, आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि विचारलं आहे की जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 टू एक्सची व्हॅल्यू जर 3 असेल तर या फंक्शनचा एरिया किती आहे? तर सगळ्यात अगोदर मी काय सांगितलं, जेव्हा पण तुम्हाला एरियाचा प्रश्न सोडवायचा असेल आधी फंक्शनचा ग्राफ काढायचा. ग्राफवरनं सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. ओके. y इक्वल्स टू एक्स स्क्वेअरचा ग्राफ कसा असतो? असा पॅराबोलाचा फॉर्मॅटमध्ये असतो. ओके. आता बघा, आता तुम्हाला ग्राफ काढणं आलं पाहिजे. 12वीला तुम्ही. मी आता त्याच्यावर नाही सांगणार की ग्राफ कसा काढतात. एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे ही तुमची लाईन झाली. ही तुमची एक्स इक्वल्स टू 0. एक्स इक्वल्स टू 3 म्हणजे तुमची ही झाली. अशीच कुठेतरी येणार. तर हा जो तुमचा कॉमन एरिया आहे बघा, हा वाला जो कॉमन एरिया आहे हा तुम्हाला काढायचा आहे.
सो परत तेच सांगितलं, प्रश्न कोणताही यो बेसिक कधीही विसरायचे नाही. तर बेसिक काय आहे या क्वेश्चनचे, आपल्याला लोअर लिमिट दिलेला आहे, अप्पर लिमिट दिलेलं आहे, आपल्याला फक्त एरिया काढायचा. एरियाचा फॉर्म्युला काय असतो, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3 एक्स स्क्वेअर dx. तर ती किती येणार, 1/3x³. आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन मला वाटतं की तुम्हाला सर्वांना येत असेल. मग व्हॅल्यूज टाका. इथे किती आलं, 3³ मायनस 0³ हे किती आलं, 3³/3 हे किती आलं, 9 युनिट. ओके, म्हणजे हे जे एरिया आपल्याला दिला आहे काळ्या कलरचं, याची व्हॅल्यू 9 युनिट आहे. ओके, अजून एक्झाम्पल्स घेतो म्हणजे तुमच्या अजून क्लिअर होऊन जाणार गोष्टी. मी जेही एक्झाम्पल्स घेतोय हे सगळे तुमच्या सॉल्व एक्झाम टेक्स्ट मधलेच आहेत. ओके, एखादं छान असं एक्झाम्पल घेऊयात आपण, जे तुम्हाला थोडंसं कळून जाईल. ओके, चला एक तिसरं एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल 3 तर लिहून घेतो मी, थोडंसं अक्षर माझं बिघडलं परत. एक चांगलं एक्झाम्पल कुठे सापडेल का, परफेक्ट एक्झाम्पल भेटलंय. ह्या क्वेश्चनने तुम्हाला होऊन जातील. तुम्हाला एक फंक्शन दिलेलं आहे y=x². बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला एक फंक्शन दिलेलं आहे y=x² आणि तुम्हाला त्याची ही दिलेली आहे, लिमिट दिलेली आहे आणि लाईन दिलेली आहे y=4. तर तुम्हाला त्याचा एरिया काढायचा आहे. ठीक आहे, तर मी काय सांगितलं, प्रत्येक वेळेस अगोदर तुम्ही काय करत चला, फंक्शनचा ग्राफ काढा. हे झालं वाय ॲक्सिस, हे झालं एक्स ॲक्सिस. y=x², याचा ग्राफ कसा येणार, आता आपण पूर्वी डिस्कस केला. याचा असा काहीतरी ग्राफ आहे तो पॅराबोलाचा. ठीक आहे, आता y=4. y=4 म्हणजे ही अशी काहीतरी लाईन येणार. y=4, अरे जरा डार्क करायला पाहिजे हे. y=4 ची ही अशी लाईन येणार. एक मिनिट, सॉरी. y=4 ची ही लाईन येणार. म्हणजे आपल्याला बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला एरिया आहे, हा सगळा एरिया आपल्याला काढायचा आहे. पण तुम्ही नीट बघा, व्यवस्थित बघा, सर्वांनी लक्ष काळजी देऊन बघा. हा जितका एरिया आहे, हा बघा मी जो पिवळ्या पेनाने लिहितोय, हा जितका एरिया आहे हा तेवढाच इथे पण आहे का. म्हणजे मी एक काम करू शकतो ना, मी फक्त हा वाला एरिया काढतो, हा वाला, आणि याला 2 ने मल्टिप्लाय करून देतो, कारण एरिया तर सेमच आहे, इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. मग मी काय करणार, एरिया काढणार फक्त हा वाला. हा कुठून एरिया स्टार्ट होतोय, आपल्याला कोणाला इंटिग्रेट करायचं आहे, y ला इंटिग्रेट करायचं आहे. मग मला बघा, x² ची व्हॅल्यू दिलेली आहे y, x ची व्हॅल्यू काय येणार, √y. मग आपल्याला इंटिग्रेट करायला करायचं √y dy. y ला इंटिग्रेट का केलं, कारण लिमिट y चे दिलेलं आहे. मग इंटिग्रेट कुठून केलं, 0 पासून केलं इंटिग्रेट 4 पर्यंत, आणि त्याला 2 टाइम्स मल्टिप्लाय केलं, कारण एक टाइम इकडचा एरिया, एक टाइम इकडचा एरिया, हे असे झाले 2 टाइम्स एरिया. ओके, हे 2 टाइम्स 0 to 4. √x चे इंटिग्रेशन किती असतं, 2/3 इंटू वाय इंटू y टू द पॉवर 1/2. मग हे किती आलं, 2 तर बाहेरच आलं समजा. ओके, आणि हे 2/3 पण मी बाहेरच घेतो परत. y ची व्हॅल्यू काय आहे, 4 इंटू √4 मायनस 0 इंटू √0. ठीक आहे, तर बघा हे बाहेरचं किती होऊन गेलं एक्सप्रेशन, हे झालं 4/3. हे किती आलं, 4 इंटू √2. √4 ची व्हॅल्यू असते 2 इंटू 4 असते 8 मायनस 0. ते हे किती आलं, 4 इंटू 8 इज 32. तो हे 32/3 स्क्वेअर युनिट आलं. आता इथे कन्फ्यूज होऊ नका की आपण 2 ने का मल्टिप्लाय केलं. बघा मी थोडंसं अजून तुम्हाला झूम करून दाखवतो. आपण काय केलं विद्यार्थ्यांनो, हा जो एवढा एरिया आहे ना, आपण एवढा एरिया काढला. ही जी व्हॅल्यू होती आपली, ही जी व्हॅल्यू आहे y=4 ची आहे, ही जी व्हॅल्यू आहे ही y=0 ची आहे. म्हणजे ह्या एरिया, आता आपण एवढा एरिया काढला आणि याला इंटू 2 ने मल्टिप्लाय केल्यावर हा इकडचा पण एरिया निघाला. म्हणून मग एकाच साईडचा एरिया काढला आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. सो इकडे हा 2 चा फॅक्टर आला.
आय होप हे कळालं असेल तुम्हाला सर्वांना. ठीक आहे. एरियाचा चॅप्टर खरंच खूप छोटा आहे, त्याच्यामध्ये जास्त खरंच काही सांगण्यासारखं नाहीये. आता काय मी टॉपिक सांगतो ते MHT CETच्या पर्स्पेक्टिव्हनी महत्वाचे. समजा तुम्हाला y स्क्वेअर इक्वल्स टू 4 y स्क्वेअर इक्वल्स टू, थांबा ते तुमच्या टेक्स्ट मध्ये दिलेला आहे. हम उधर से ही लेंगे, नहीं तो गलत हो जाएगा, तो फिर तुम हमको सुना दोगे कि सर ये कहा बताए. ये कहा है ना कि तुमको गलत नहीं बताना है. y स्क्वेअर इक्वल्स टू 4ax हे पॅराबोलाचं इक्वेशन असेल आणि x स्क्वेअर इक्वल्स टू 4by हे जर इक्वेशन असेल तर ह्या दोघांमधला एरिया असतो 16/3 इंटू a इंटू b. दुसरा समजा तुमच्याकडे एक इलिप्स आहे x स्क्वेअर बाय a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर बाय b स्क्वेअर इक्वल्स टू 1, तर याचा एरिया असतो पाय इंटू a इंटू b. सीईटी मध्ये याचे डायरेक्ट प्रश्न दिसतील तुम्हाला. ओके, हे फॉर्म्युलाने सॉल्व्ह होणार. थर्ड बघा, त्याच्यात काही अजून आय डोंट गेस सो की त्याच्यामध्ये काय अजून प्रश्न कव्हर करण्यासारखे आहेत, बट चला अजून तुमच्यासाठी थोडेसे एक्झाम्पल्स मी कव्हर करतो, एवढ्याशा लवकर नाही. समजा तुम्हाला एक फंक्शन दिलेलं आहे x स्क्वेअर इक्वल्स टू 16y आणि तुम्हाला म्हटलं आहे y इज इक्वल्स टू 1 पासून y इज इक्वल्स टू 4 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, फंक्शनचा एरिया काढायचा आहे. सो नेहमी लक्षात ठेवा, कधी फंक्शनचा एरिया काढायचा असेल तर आधी फंक्शनचा त्याचा ग्राफ काढत चला. हा झालं तुमचं फंक्शन, हा झाला तुमचा y ॲक्सिस, हा झाला तुमचा x ॲक्सिस. ओके, x स्क्वेअर इक्वल्स टू 16y चा ग्राफ काही अशा प्रकारे खुलतो. आता y इक्वल्स टू 1 झालं हे, y इक्वल्स टू 4 झालं हे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांनी बघायचं आहे. थोडंसं थिकनेस वाढवली पाहिजे आपल्याला. मी काय करतो, सध्यापुरतं मी फक्त हा इकडचा एरिया काढतो. हा जो एरिया दिसतोय ना लालवाला, मी फक्त एरिया इकडचा काढतो आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करतो, कारण ह्या साईडचा जो एरिया आहे तो ह्या साईडला पण आहे ना. आपल्याला हा पण एरिया काढायचा आहे, हा पण एरिया, आपल्याला टोटल एरिया काढायचा आहे. हा टोटल एरिया आपल्याला काढायचा आहे, राईट. सो मी काय करतो, ही बघा, ही जी आपल्याकडे मधातली डिस्टिंग्विशिंग लाईन आहे, मी फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधल्या एरियाला काढतो, त्याला मल्टिप्लाय करतो 2 टाइम्स. कधी पण असं दिसलं की बघू समजून जायचं. एरिया असते 0 पासून 0 टू 0 नाही, सॉरी 1 0 नाही, 1 पासून इंटिग्रेट करायचं कोणाला, 4 ला. फंक्शन काय आहे आपला, आपल्या कोणाला इंटिग्रेट करायचं आहे, ॲक्सिस. आपल्याला इंटिग्रेट कोणाला करायचं, y ला. पण इक्वेशन काय दिलेलं आहे बघा, x स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे 16y रूट y, एक्सची व्हॅल्यू किती आली, रूट 16y. रूट 16ची व्हॅल्यू असते 4, म्हणजे हे किती आलं, 4 रूट y. ओके, सो आपण कोणाला इंटिग्रेट करणार, 4 रूट y dy. ज्या फंक्शनच्या लिमिट दिलेल्या असतात, म्हणजे एक्सच्या लिमिट दिल्या तर एक्सला इंटिग्रेट करा, वायच्या लिमिट दिल्या तर वायला इंटिग्रेट करा. ओके, हे झालं 1 to 4. आता मी काय करतो, इथे 4 पण बाहेर घेऊन टाकतो. रूट वायचं इंटिग्रेशन 2/3 इंटू वाय इंटू रूट वाय. ओके, मग 4/2 झालं, बाहेर 8. आता आपल्याला इंटिग्रेट करायचं, लिमिट टाकायचे. ठीक आहे, 8 इंटू 2/3 पण मी, हा 2/3 पण मी बाहेर घेतला. हा जो 2/3 होता मी हा बाहेर घेतला, कॉमन आहे ना. वायची व्हॅल्यू किती आली, 4 इंटू रूट 4 मायनस 1 इंटू रूट 1. ओके, सो हा किती आला, 16/3 इंटू हा किती आला, 4 इंटू 2 8. 8 मायनस 1 इज 5. सो हे किती आलं टोटल, हे सॉल्व करून टोटल किती येणार, 56/3. 56/3 तुमचं एरियाचं युनिट आला. ओके, पण आता इकडे बघा, जर तुम्हाला समजा क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं की एरिया काढा फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, जर फर्स्ट क्वाड्रंटचा जर तुम्हाला एरिया काढायला लावला असता, सॉरी हे फर्स्ट, हे 56/3 नाही ना, हे किती आलं, 16/3. किती आलं, 4 इंटू 2 इज 8. 8 मायनस 1 इज 7. सो 8 मायनस 1 इज 7. सो 16 इंटू 7, 7 6 42, 7 आणि 4 112. सो हे येणार 112/3 युनिट. पण जर समजा तुम्हाला आता मगाशी हा जो आपण ग्राफ बघितला,
आणि y=1 ची ही लाईन होती, y=4 ची ही लाईन होती. जर तुम्हाला म्हटलं असतं की फर्स्ट क्वाड्रंट मधला एरिया, तर तुम्ही फक्त एवढाच काढला असता, म्हणजे फक्त 1 to 4 इंटिग्रेट केला असता y dy ला. इंटू 2 नसता केला. 2 तेव्हा केव्हा करायचा, जेव्हा फोर्थ क्वाड्रंटचा पण असेल. पण जर क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं की फक्त फर्स्ट क्वाड्रंटच हवा आहे, सो त्यामुळे तुम्ही फक्त डायरेक्ट इंटिग्रेट करा. 2 इंटू 2 ने मल्टिप्लाय नाही करायचं. सो हेच काही असे बेसिक बेसिक प्रश्न येतात बघा, काही जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीये. जर तुम्ही आता जर हे पहिल्यांदा शिकत असाल तर कदाचित थोडंसं मे बी इश्यू येऊ शकतात तुम्हाला, बट स्टील इट इज अन इझी टॉपिक टू बी कवर्ड. ओके. सो अजून काही प्रश्न आहेत का जे का आपण कव्हर करू शकतात? लेट मी चेक इन युअर टेक्स्ट बुक. हां, चला. एक इलिप्स दिलेला आहे तुम्हाला, x²/25 प्लस y²/16 = 1. त्याचा तुम्हाला काय काढायचं आहे, एरिया काढायचा आहे. तर मगाशी मी सांगितलं होतं x² प्लस y² जर तुम्हाला इलिप्स दिसला तर त्याचा एरिया किती असतो, पाय इंटू ए इंटू बी. मग मला सांगा आता इथं एची व्हॅल्यू, a² व्हॅल्यू काय आली 25, म्हणजे एची व्हॅल्यू काय आली 5. b² व्हॅल्यू आली 16, म्हणजे बीची व्हॅल्यू काय आली 4. मग एरियाची व्हॅल्यू किती होणार, पाय इंटू ए इंटू बी. मग पायची व्हॅल्यू तशी ठेवणार, एची व्हॅल्यू घेतली 4, बीची व्हॅल्यू घेतली 4, हे आलं 20 पाय. झाला सीईटीचा प्रश्न सॉल्व. सो तुम्हाला दिलेल्या फंक्शनचा एरिया किती येतो, 20 पाय. झाला क्वेश्चन सॉल्व. एकदम सरळ सोपा साधा फॉर्म्युला आहे. जसं काय त्याच्यामध्ये हे नाही करायचं. ओके. सो अजून थोडेसे काही प्रश्न घेऊयात का, एक मिनिट मी सांगतो. ओके, अजून आपण कव्हर करू शकतो प्रश्न. 16 मिनिटात झालेत व्हिडिओचे. समजा तुम्हाला y=sin x जर फंक्शन दिलेलं आहे आणि म्हटलंय की याला x=0, आता x=π/3 पर्यंत इंटिग्रेट करा. तर sin x चा ग्राफ तुम्हाला माहीत असेल, ही असते ही असते 1, ही असते -1, हे असते 0, हे असते π/2. मग खाली येतो 0 केव्हा होतो, पायवरती. हा झाला तुमचा π/3 आणि π/3 इथे कुठेतरी असेल. सो तुम्हाला काय करायचं, हा वाला एरिया इंटिग्रेट केलेला काढायचा आहे. सो बस इंटिग्रेशनचा डायरेक्ट फॉर्म्युला असेल, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/3 sin x dx. sin x इंटिग्रेशन काय असते, -cos x. सो हे काय येणार, -cos x. इंटिग्रेशनच्या लिमिट आहे π/3 आणि 0. मायनस बाहेर घेऊन घेतलं, हे झालं cos π/3 मायनस cos 0. ओके. मायनस बाहेर घेतलं, cos π/3 ची व्हॅल्यू असते 1/2, cos 0 ची व्हॅल्यू असते 1. सो हे किती आलं, -1/2. हे किती आलं, +1/2. एरिया झालं +1/2 स्क्वेअर युनिट. ओके. अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या कोणत्याही फंक्शनचा एरिया काढू शकता. हा बघायला गेलं तर चॅप्टर खूप सोपं आहे, म्हणून याच्यामध्ये मी जास्त टाईपचे प्रश्न जितके माझ्याने पॉसिबल होते मी केले आहेत. बट अजून असे आपण खूप जास्त प्रश्न कव्हर करू आपण आपल्या पेड बॅच.